भाई, आज जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. रायगड जिल्ह्याची कशा प्रकारे निकाल आलेत आणि पहिली प्रतिक्रिया आपली काय असेल? या ठिकाणी पनवेल उरणमधला जो निकाल आलेला आहे, उरणमध्ये अपेक्षेनुसार त्या ठिकाणी 3 जिल्हा परिषदा महाविकास आघाडीच्या आलेल्या आहेत आणि 7 पंचायत समित्या 8 पैकी महाविकास आघाडीने जिंकलेल्या आहेत. पण पनवेलचा निकाल हा अनाकलनीय, अविश्वसनीय असा निकाल आहे. कारण त्या ठिकाणचे आकडे बघितले तर कुठेतरी ते आकडे मनाला पटत नाहीत. डिटेलमध्ये जाऊन त्या संदर्भात निश्चितपणानं आम्हाला विचार करावा लागेल आणि अशा पद्धतीचे निकाल का आले याचा शोध घ्यावा. वावंजे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधून तुम्हाला अपेक्षित तो निकाल होता, कारण डी.बी. म्हात्रे यांच्या पत्नी लता म्हात्रे त्या ठिकाणी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उभ्या होत्या. त्या ठिकाणी तुम्हाला काय वाटतं की कशामध्ये घोळ झाला असेल? निश्चितपणानं जो निकाल वावंजे असेल किंवा अन्य जिल्हा परिषद पंचायत समित्यांचा ज्या पद्धतीचं काम शेतकरी कामगार पक्षाच्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलेलं होतं, हा निकाल विश्वास ठेवायला निश्चितपणानं जड जात आहे. आम्ही लवकरच या विषयावर बसून खरे कारणं काय आहेत त्याचा शोध घेऊ. पण आकडे बघितले तर 4,000 6,000 जेव्हा सीट जातात त्यावेळेस त्या गावातले आकडे, जी गावं अगदी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील ठामपणानं बरोबर होती, त्या गावांमधले देखील आकडे एकदम विपर्यस्त झालेले दिसत आहेत. त्याच्यामुळे नक्की कारणं काय आहेत ते शोध घेऊन आपल्यासोबत बोलू. आपण ज्यावेळेला विधानसभेला निवडणूक लढवली होती त्यावेळेला या ग्रामीण पट्ट्यामधून आपल्याला सगळ्यात जास्त मतदान मिळालं होतं, परंतु हे मतदान आता कुठेतरी दिसलं नाही आपल्याला. ह्याला काय कारण असेल? निश्चितपणानं मी तेच सांगतोय, कारण ह्या वेळेस निवडणूक यंत्रणेमध्ये देखील कुठंही त्या ठिकाणी लॅकिना नव्हता. अतिशय शिस्तबद्ध निवडणूक यंत्रणा होती. कार्यकर्त्यांनी जीवापाड मेहनत केली आणि हे सारं झाल्यानंतर अशा पद्धतीचे आकडे जेव्हा सामोरे येतात तेव्हा हे आकडे आकलन करणं किंवा विश्वास ठेवणं चटकन अवघड होतं. पण आम्ही मंडळी याच्या सखोल कारणात जाऊ आणि काय कारणं आहेत त्याचा शोध घेऊन नंतर मी आपल्याशी बोलू. कार्यकर्त्यांना काय संदेश द्याल? कार्यकर्त्यांना निश्चितपणानं धन्यवाद दिले पाहिजेत. ज्या पद्धतीच्या मेहनत कार्यकर्त्यांची झालेली होती, कारण का माझ्या जवळपास साऱ्याच मतदारसंघांमध्ये 2-2 राऊंड झालेले होते आणि एकजीवशीपणानं कार्यकर्ते मेहनत करत होते. पण ती मेहनत, ते नियोजन कुठंतरी मतांमध्ये परावर्तित झालेलं दिसत नाही. उलटा माझ्या मते हे जे मतदान आहे ते कदाचित आमच्या विरोधकांना देखील अपेक्षित नसेल असे आकडे समोर येत आहेत. काय कारणं आहेत, कशामुळं काय झालं, ह्या शोध निश्चितपणानं आपण घेऊ. ठीक भाई सर, आता येणाऱ्या ग्रामपंचायती निवडणुकीचं देखील समोर येत आहेत, त्यामध्ये देखील आपण कशा प्रकारची तयारी करणार आहे? मध्यंतरीच्या काळामध्ये महाराष्ट्रात 10वी-12वीच्या परीक्षा आहेत. त्याच्यामुळे लागल्यास तर एप्रिलमध्ये ह्या निवडणुका लागतील, फेब्रुवारी मार्च, कारण जवळपास मार्चच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत 10वी-12वीच्या परीक्षा आहेत. त्याच्यामुळे एप्रिलमध्ये या निवडणुका लागल्या तर निश्चितपणानं आम्ही ताठपणानं त्या निवडणुकांना सामोरं जाऊ आणि आत्ताचा जो निकाल आपल्याला दिसतोय तो निकाल रिव्हर्स करून पुनरुपी आम्ही झेप घेऊ हा विश्वास.